नियोजन कसं होतं चिखली गावचं? चिखली गावचं नियोजन एकदम परफेक्ट, खूप छान आहे. अगदी उत्तम प्रकारे आनंद वाटतो की अशा ठिकाणी बैल नेली दामटेला. घड्याळ निशाण कसं होतं? गाड्या मास्टर म्हणजे आपले राजू भावनेवाळे एक नंबर गाड्या मास्टर आहेत आणि व्यवस्थित गाड्या चालवतात, त्यात काय नाही. निशाण पण एकदम चांगलं आणि चिखली गावचं नियोजन कसं होतं? धावपट्टी कशी होती? घड्याळ निशाण? धावपट्टी एक नंबर होती. म्हणे यावर्षी चिखली घाटामध्ये अतिशय सुंदर असं गावकऱ्यांचं नियोजन, खूप छान नियोजन झालेलं आहे. त्याबद्दल सप्तहिंद केसरी मण्याची जी बारी झाली मागच्या वर्षी तशी बारी आम्हाला बघायला भेटली नाही आणि आज जर मने असला असता तर अक्षरशः डोळ्याचं परत पार न फेडलं असतं. आणि खूप चर्चा लावण्यात मध्ये गाडा घेणे नाही, टोकनच्या बाबतीत आणि नियोजनाच्या बाबतीमध्ये एकच नंबर मंडळी आहेत. त्याच्यामुळे 200 गाडा उरकणं एवढं काही सोपं नव्हतं. मालकांना पहिलं धन्यवाद दिलं पाहिजे. त्यांनी गावचा बैल किंवा गाडा या ठिकाणी घाटामध्ये आणला नाही किंवा बैल न आणता पाहुण्यांना त्या ठिकाणी कोणत्याच घाटात दिसलेलं नाही. याचं खरं तर श्रेय चिखली गावचे सर्व तरुण जे खरोखर वाटण्याची गोष्ट आहे. जगन्नाथ 27.5 लाख रुपये सरासरी एक नंबरचा इनाम गेलेला आहे. दादा नमस्कार. बैलाचं नाव काय? ब्रह्मा. कुठला आहे बैल? चरोलीचा. सुनील जाते निवृत्ती पाटरे जुनाट गाडा मालक. आज कुणाला आहे? चिखलीच्या चिक्याला आहे का? बारी नाही झाली अजून? किती नंबरला आहे टोकन अजून? 108 नंबर. 108 नंबर आहे. धावपट्टी पाहिली का? धावपट्टी चांगली. कशी वाटली? भारी धावपट्टी. नियोजन कसं आहे कमिटीचं? नियोजन चांगलं आहे का? गड निशाण वगैरे एकदम परफेक्ट. बैलांना तशी गाठा सावली भेटलेली आज, झाडं बिडे आणि ढगाळ वातावरण पण आहे. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बाबा नमस्कार. कुठून आहे? जुन्नर. गाव कोणतं आपलं? आरवी. आज कोणती बैल आणल्या चिखलीमध्ये? कांड आणले का? नाव काय बैलांची? धन्या आणि देवा. गण्यान देवा. धावपट्टी पाहिली चिखलीची? पाहिली ना. चांगली का? चांगली, एक नंबर आहे. नियोजन कसं आहे? एक नंबर नियोजन आहे. यात्रा कमिटी गावची यात्रा आहे. गावची यात्रा चांगलं नियोजन. लांबून आले बरेच तुम्ही? घाट चांगला आहे ना. घाट हिंद केसरी घाट आहे आणि आज घाटात सावली पण आहे चांगली. सावली बी. शुभेच्छा तुम्हाला. मला सभापती साहेब नमस्कार. नमस्कार. आज कसं होतं नियोजन भुसरी ते आपलं चिखली घाटाचं? सालबादप्रमाणे यावर्षी चिखली घाटामध्ये अतिशय सुंदर असं गावकऱ्यांचं नियोजन, खूप छान नियोजन झालेलं आहे. त्याबद्दल समस्त गाडा मालकांच्या वतीनं चिखली ग्रामस्थांचं सहर्षाचं स्वागत करतो. धावपट्टी कशी होती आज? धावपट्टी अतिशय सुंदर की दरवर्षाप्रमाणे गेल्या वर्षी मला वाटतं 468 धावपट्टी होती. त्या वर्षी त्यांनी 460 धावपट्टी ठेवली आणि बैलगाडा मालकांना अतिशय सुंदर अशी संधी उपलब्ध करून दिली गावाल्यांनी. नियोजन चांगलं आहे म्हणजे? अतिशय सुंदर नियोजन. गडाळ निशाण अतिशय सुंदर. गडाळा गावाला आहे, निशाणला गावाला आहे. अतिशय सुंदर गावाचा एकोपा असल्यामुळे अतिशय सुंदर यात्रा नियोजन चालू. आणि ह्या यात्रेमध्ये असं पाहण्यात येते की गावचे गाडे जुटले जात नाही आणि दुसऱ्या गाड्यांमध्ये पण पळवले जात नाही. ह्या गावचं पहिल्यापासून वैशिष्ट्य तसं आहे. त्यांची खंडोबारायाची यात्रा असते, पलीकडे एक घाट आहे त्यांचा. त्यांच्या यात्रे दिवशी सर्व गावातील गाडा मालक त्या देवाच्या ठिकाणी येऊन बैलगाडा पळवतात. परंतु गाडा मालक या ठिकाणी फक्त पाहुण्यांना आणि पाहुण्यांना संधी देतात आणि जुगलबंदी कोणाचाही बैल गावातला झुपत नाही. दादा नमस्कार.
नमस्ते. आपलं पहिलं नाव सांगा ना. स्वर्गीय आमदार दिगंबरदादा भेगडे बैलगाडा संघटना आणि गाडा मालक रवींद्र अण्णासाहेब भेगडे. बैलाचं नाव काय आपल्या? आमच्या बैलाचं नाव रायफल आहे आणि आज आमची आणि PSI लोभाऊ सातपुते यांचा कॅप्टन ह्या बैलाची सावड होती. जुगलबंदी चांगली होती म्हणजे आज? हा, जुगलबंदी चांगली होती. बऱ्याच दिवसाचे प्रयत्न होते आमचे, बरेच दिवस चाललं होतं एकत्र झोपायची. आज तो योग आला आणि बारी पण आकर्षक झाली. 12:48 2 नंबर आता घाटाच्या राजाला आपली बारी आहे. आणि घाटाचं नियोजन कसं होतं चिखलीचं? घाटाचं नियोजन एकदम शिस्तबद्ध, काटा नियोजन. तर चिखलीची यात्रा म्हणजे आपल्या पुणे जिल्ह्यात सर्वात शिस्तबद्ध यात्रा म्हणून नावाजलेली आहे. घड्याळ निशाण कसं होतं? गाड्या मास्टर म्हणजे आपले राजूभाऊ नेवाळे एक नंबर गाड्या मास्टर आहेत आणि व्यवस्थित गाड्या चालवतात. त्यात काय नाही, निशाण पण एकदम चांगलं आणि काटा नियोजन होतं. रॅकचं नियोजन पण चांगलं होतं? रॅकचं बसण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, गाडं लावण्याचे रॅक, हे सगळी व्यवस्था म्हणजे कुठंच त्यांना गालबोट लागण्यासारखे कुठंच उणीव नाही. बैलाची खरेदी कुठून झाली आपल्या? बैलाची खरेदी अशी की आपले कर्नाटकला एक शिवा म्हणून आहे, ते आपल्याला व्हिडिओ वगैरे पाठवायचे. त्याच्यात आमचा भाऊ राहुल यांनी त्याला तो पाहिला, पारखला आणि 2 वर्षापूर्वी त्या खरेदी केलेला आहे कर्नाटकमध्ये. फायनल आहे ना? हा, फायनलला आहे. आता नाव नोंदणी झालेली फायनलची. आता बघू कसे होते. कांड्यावर कोण होता? कांड्यावर ते लोभाऊ सातपुते यांचं आणि कैलासभाऊ चिखले यांचे कांड्यावर. आज जुकाट चांगलं पळालं म्हणजे? हो. याच्या आधी नियोजन झालं होतं तुमचं घाटामध्ये? कुठं? तुमच्या घाटात झालं होतं हा, का? कोयला झालं तर शरदभाऊ चोरगे, त्यावेळेस घाटाचा राजा होते आपली गाडी. त्यांचा शरदभाऊ चोरगेंचा होता आणि हा रायफल. आणि त्याच्यानंतर मोशीला आपले घरचाच साज होता, 4ही घरचीच होती. तिथं 6 नंबर फायनलला झालेली. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. दादा नमस्कार. कुठून आहे? कुठून आले? टाकळे हाजी का? शिरूर तालुका. कोणती बैल आणले दादा? लक्ष आहे. टोकन कधी आपलं? 105 आहे. नियोजन कसं आहे आज? बैल कसे? चांगले ना? आज बाबू आणि गोटे विशाल शेट कोंडे भाऊ खटाटे त्यांचंच घरचा साज आहे. कांड पण आणि जुकाटही पण. धावपट्टी बघितली? हा, धावपट्टी बघितली. धावपट्टी चांगली आहे, काही अडचण नाही. चांगली धावपट्टी, 1 नंबरची. नियोजन कसं आहे चिखली यात्रेचं? 1 नंबर नियोजन आहे, काय अडचण नाही तशी. 1 नंबर म्हणजे काटा नियोजन आहे सगळं. नियोजन चांगलं आहे म्हणजे? 1 नंबर. भरपूर लांबून आलो. हा, टाकळे याची. आलो. 1 नंबर नियोजन आणि कायम परिस्थिती. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. चालतंय, धन्यवाद. नमस्कार म्हटलं. नमस्कार. नमस्कार. आज अर्जुन कुणाबरोबर होता? आज राहुल हांडे यांचा देव आहे त्याच्यावर. देवाबरोबर. किती झाली वारी आज? आज 12:38 12:38 का? नियोजन कसं होतं चिखली गावचं? चिखली गावचं नियोजन एकदम परफेक्ट आहे, खूप छान आहे. बाकी जेवढे पण गाव आहेत त्यांच्या यात्रा कमिटी आहे, त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. आणि धावपट्टी कशी होती? धावपट्टी तर सुपरच आहे. पहिल्यापासून चिखली धावपट्टी छान आहे आणि 13 सेकंदाच्या धावपट्ट्या मोजक्या त्याच्यापैकी एक आहे, प्रॉपर आहे. आज हांडेवाला देवा होता का? हो, हांडे. नियोजन चांगलं झालं होतं आज? एकदम परफेक्ट. निशाणवाले, गाडाळवाले कसं होतं नियोजन? सर्वच यात्रा कमिटीचं नियोजन एकदम परफेक्ट आहे. रॅकपासून तर निशाणापर्यंत सगळ्या गोष्टी परफेक्ट आहेत. फायनल आहे ना वारी? हा, फायनल आहे. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. ओके, थँक्यू. तात्या नमस्कार. आज चिखली घाटामध्ये नियोजन कसं होतं आज? नियोजन फार कडक होतं, चांगलं होतं. घाट कसा वाटला तुम्हाला आज? घाट 1 नंबर. धावपट्टी? धावपट्टी 1 नंबर. आज कोणती बैल आणली होती आपली? आज वामन होता आणि जोसपण होता आणि पक्षा होता आणि वारंगी मामाचा सूर्य बरा होता वामन संघ. आज गावची यात्रा होती. गावच्या यात्रेमध्ये गावातले गाडी पळवत नाही या गावात. माहिती का? नाही, हे नाही मला सांगता यायचं, पण त्यांची गावकऱ्यांनी शिस्त चांगली चालवलेली. हा, म्हणजे त्यांनी रॅकमधून गाड्या, बाहेरचं गाड्या येत नाही, रितसर सगळं यावारिक आहे आणि नेम कडक आहे. त्याच्यामुळं कुठल्याच गाड्यावाल्याला ह्या घाटामध्ये तकलीफ होत नाही. सुंदर नियोजन केलेले.
टाळगाव चिखली ग्रामस्थांनी. आता कोणत्या कोणत्या घाटात पुढचं नियोजन आहे? आता आम्ही उद्या आमच्या वामनचा कालुसला काळ्याची पिंपरी तिथं वामनचा पिंपरीला सत्कार आहे उद्या. सत्कार आहे वामनचा. तुम्ही सुद्धा तिथे या. नाही हो ना. आणि बारी बी आपली तिथं 30 टोकनला. 30 टोकन आहे. हां. आणि प्रत्येक गावगाव जे आहे समजा बारीचं होईन एखादा बैल कमी होईल सरस होईल, परंतु त्यांनी जे शिस्त जे आहे पंच कमिटीची गावकऱ्यांची ती फार गाड्यावाल्यांना फार अगदी उत्तम प्रकारे आनंद वाटतो की अशा ठिकाणी बैल नेली दामटायला की कुठला तकलीफ होत नाही. नाही तर इतर ठिकाणी गाड्या कुठल्या गाड्यावाल्याला चांगला निर्णय मिळत नाही. पण इथं चांगली शिस्त असल्यामुळं मी आमच्या गाड्यावाल्यांच्या वतीनं, पुणे जिल्ह्याच्या गाड्यावाल्याच्या वतीनं आणि आमच्या भारतीय संघटनेच्या वतीनं ह्या टाळगाव चिखलीच्या ग्रामस्थांचं कमिटीचं अगदी स्वागत करतो. उत्तम प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे. शिव नमस्कार. राम राम. कसं होतं नियोजन आज? नियोजन एकदम काटा होतं. घाटाची पट्टी धावपट्टी पण 1 नंबर होती आज आणि नियोजन बाऱ्या पण चांगल्या झाल्या आज एकंदरीत पूर्ण. चिखली ग्रामस्थांचं कसं असते नियोजन? नियोजन काटा आहे एकदम आणि इनामाचं पण नियोजन काटा आहे आणि त्यांचं पूर्ण कमिटी एक नंबर नेम 1 नंबर आहेत त्यांचे. नेमाटी 1 नंबर आहेत सर्व. आता वामन उद्या येणार का घाटात? वामन नाही आता आजच उद्या येणार. हो उद्या सत्कार आहे वामनचा. पिंपरी. हो काळ्याच्या पिंपरी उद्या वामनचा सत्कार आहे. हो चालते. शुभेच्छा तुम्हाला. ओके ओके धन्यवाद. चिखली गावचं नियोजन कसं होतं? धावपट्टी कशी होती? घड्याळ निशाण? धावपट्टी 1 नंबर होती. घड्याळाचा निर्णय पण 1 नंबर होता आणि निशाणाचा निर्णय पण 1 नंबर होता. म्हणजे कुठं नाव ठेवण्यासारखे कोणतीच गोष्ट काल पण नाही आली आणि आज पण आमच्या आत्तापर्यंत झालेली दिसून नाही आली आणि कुठं चर्चा पण नाही की निर्णय एकदम अचूक आणि कमिटीचं नियोजन एकदम 1 नंबरचं नियोजन झालं. अशीच नियोजन घड्याळ निशाण आणि धावपट्टीची आणि कमिटीचे निर्णय असेच कडक झाले पाहिजे, चांगले झाले पाहिजे इथून पुढं, हीच अपेक्षा आहे आमची पण. दादा नमस्कार. नमस्कार. गाव कोणतं आपलं? आमचं गाव मंचर. आज म्हणजे गाडा घेऊन आलते का? हा आम्ही गाडा घेऊन आलते. आमचे दोस्त पिंपळगावचे चेअरमन, आमचे जोडीदार कोळेकर साहेब आणि आम्ही मंचरचे चावरीचे पाठवले. गाड्या वस्तू ज्या असतात ना, बैलाच्या शेंगातले निकाब, मोरखी, उजून केसन, मोरखी येते, या दिवसभर आवड आणि शौक असल्यामुळं यात्रेला आलो होतो 2 दिवस. प्रत्येक घाटामध्ये असता? हा प्रत्येक घाटात रणशेठ फारा चावरीचे पट्टेवाले. आता या चिखली गावातली यात्रा कसं होतं नियोजन, काय सांगता या यात्रेबद्दल? ही टाळगाव चिखलीची यात्रा इतकी कालपासून आणि आजपर्यंत ही दोन्ही दिवस अतिशय त्यांनी घरचे 1 नंबरच्या गाड्या असून सुद्धा या गावच्या घाटामध्ये त्यांनी इंटरेस्ट भाग घेतला नाही, कारण की दोन्ही दिवस यात्रा चांगली व्हावा म्हणून. आणि टाळगाव चिखलीमध्ये असं पाहण्यात आलं होतं की 2 दिवस जेवणाचं पण काय हे होतं, म्हणजे प्रत्येक घाटामध्ये पाहायला भेटत नाही अन्नदान केलेलं जेवण समोर सगळ्यांना व्यवस्थित पाहुण्या रावणांना, सगळ्या गाड्या मालकांना, सगळ्या त्यांच्या असणाऱ्या गाड्या प्रेमिकाला, गाड्या शौकनाला सगळ्यांना जेवण व्यवस्थित भेटलं 2 दिवस. आज हरिभाऊ म्हटलं तर एक जुना गाडा मालक आहे आणि प्रत्येक घाटामध्ये ते झुकणी देण्याचं काम करतात. ते सकाळी ते 4 वाजता उठतात, दारा वगैरे काढतात, चाकांना वगैरे जाऊन दूध वगैरे टाकून परत घाटामध्ये येतात. गाड्या मालकांना खूप सहकार्य असतं त्यांचं. त्यांच्याबद्दल काय सांगसान? हरिभाऊ कोळेकर हे आमचे जवळचे मित्र असल्यामुळं आम्ही त्यांना आमच्या भावाप्रमाणे समजतो. चेअरमन झालो, संतोष बागवे झालो, म्हणून आमचे बाणा झालो, त्यांच्याबरोबर सगळे दोस्त मंडळी असलेले दिवसभर हे जे आहे ना, एक कोळेकर साहेब त्यांना नाद आणि छंद असल्यामुळं कुठे कुणी हाक मारू नाही मारू, गाडा कोणचा गरिबाचा असू श्रीमंताचा असू ते झुपणी टाकायला जाणार. तसेच सगळे झुपणे बहादर आज जेवढे हजर होते ना, ते सगळे झुपणे बहादर सगळे व्यवस्थित आहे, छंदिक आणि नादिक. काही त्याच्यात गाड्या मालक हे शौकीन आहे, ते काही
कोणता कुठं अडचण आली काय झुपडी बांधणाऱ्यांना तरी ते सहकार्य करावे म्हणून चिखली गावच्या लोकांनी त्यांचा आज अतिशय सुंदर आणि चांगला व्यवस्थित सत्कार केला, सगळ्यांना मान सन्मान केला. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या थोडक्यात. मी रामनाथ बांगर, पिंपळगाव खडकी, तालुका आंबेड. बारी पहिल्या दिवशी होती का दुसऱ्या दिवशी होती आपली? नाही, मी गाडा बैल आजारी असल्यामुळे गाडा घेऊन नाही येऊ शकलो ह्या टाळगाव चिखली घाटात, पण माझा 1 नंबरचा गाडा आहे. चिखली गावचं नियोजनाबद्दल काय सांगता? चिखली गावचं नियोजन म्हणजे ह्या जिल्ह्यातील एक नंबरचं तसं नियोजन आणि सगळ्यात मोठी यात्रा टाळगाव चिखलीची. निर्णय अतिशय काटा, नियोजन अतिशय चांगलं असतं. इथं येणाऱ्या प्रत्येक गाडा मालक, गाडा शौकीन, गाडा प्रेमींना तसेच दुकानदारांना सगळी जेवणाची वगैरे व्यवस्था सगळी 2 दिवस अतिशय टाळगाव ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्या पद्धतीने गाड्याचं नियोजन असेल, गाड्या लाईनीचं नियोजन, तसं घड्याळाचं नियोजन, निशाणाचं नियोजन अतिशय उत्कृष्ट असं टाळगाव चिखली ग्रामस्थांनी नियोजन चांगलं करून ही 2 दिवस यात्रा चांगल्या पद्धतीने पार पाडली आणि गाडा मालकांना एक अतिशय चांगला निर्णय दिला. तसेच फायनल पण अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली. पावसाचं काही व्यत्यय नाही आला. तसंच टाळगाव ग्रामस्थांनी जे आमच्या जे जोपणीबाददार असतील त्यांना पहिल्यांदाच असं ह्या घाटांनी असं ग्रामस्थांनी दाखवून दिलं की आम्ही जे जुपणीबाददार आहे आमच्या जवळ सगळे सहकारी असतील, नाव नाही घेत मी, पण आमच्या जेवढ्या जुपणीबाददारांचा टाळगाव ग्रामस्थांनी पहिल्यांदाच असा एक मान सन्मान देऊन आम्हाला एक गाड्या बक्षीस दिल्या. त्याबद्दल टाळगाव ग्रामस्थांचं मी प्रथमतः आभार मानतो. माऊली मामा नमस्कार. 2 दिवस टाळगाव चिखलीची यात्रा झाली. जवळपास 400 गाड्या पळाली. पहिल्या दिवशी 200 आणि दुसऱ्या दिवशी 200 आणि फायनल पण उजेडात झाली. 2 दिवसाचं नियोजन कशा प्रकारे वाटलं टाळगाव चिखलीचं? असं म्हणतात ना, एकीचं बळ आणि मिळते फळ. या गावातील तरुण असतील, ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी असतील, या सर्वांच्या एक दिलाने ही यात्रा या मंडळींना 2 दिवस 200 गाडे पळून त्यांना सक्सेस यात्रा करता आली. यामध्ये गावचा गाडा नसल्यामुळं बाहेरच्या गाड्या मालकांना या ठिकाणी चान्स मिळाला. गावातील गाड्या मालकांना पहिलं धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी गावचा बैल किंवा गाडा या ठिकाणी घाटामध्ये आणला नाही किंवा बैल न आणता पाहुण्यांना त्या ठिकाणी चान्स दिला. त्यांनी त्यांची बैल घरी बांधली, परंतु एक सुद्धा गाडा किंवा बैल गावचा या ठिकाणी झुकला नाही, म्हणून 2 दिवशी यात्रा त्यांना सक्सेस करता आली. आता तुम्ही प्रत्येक घाटामध्ये असता, तरी ही गावची यात्रा होती. या यात्रेचं तुम्ही नियोजन बघितलं असेल. बाकीच्या काही गावातल्या ज्या यात्रा होत्यात तिथं नियोजन असं म्हणजे पाण्यात नाहीत, कारण फायनली वगैरे अंधारात वगैरे होतातच, पण काही ठिकाणी गाड्या जरी बघितलं तरी नियोजन व्यवस्थित नसतं काही गावाचं. त्याबद्दल काय सांगसान? आता इथलं चिखलीत आपण बघितलंय, यांची 1 महिना अगोदर मिटिंग झाली. त्यावेळेस सोशल मीडियावरती सगळ्या आपल्या पुणे जिल्ह्याने समजा महाराष्ट्रातल्या लोकांनी बघितलं 1 महिन्यापासून यात्रेचं नियोजन चाललं होतं. त्याच्यामुळे त्यांना यात्रा सक्सेस करता आली. काही गावांचं काय होतं, 8 दिवस फक्त यात्रा म्हणजे पुढं त्याच्यानंतर नियोजन करायचं आणि त्याच्यामुळे त्यांचा नियोजनाचा अभाव होतो. ही जी आज यात्रा झाली, या यात्रेचा जर आदर्श इतर लोकांनी जर घेतला तर गावामध्ये म्हणजे कुठल्याही गावामध्ये भांडणं वगैरे असे काय जे गैरप्रकार आहे हे होणार नाही. ह्या गावचं म्हणजे अनुकरण इतर गावांनी करावं अशी या ठिकाणी सगळ्या गावकऱ्या म्हणजे पुणे जिल्ह्यातील गावांमधल्या कार्यकर्त्यांना या निमित्तानं विनंती करतो. सागर शेठ नमस्कार. नमस्कार. सागर शेठ, तुम्ही जर पाहिलं तर आता बंदीचा काळ झाल्यानंतर गेला, त्यानंतर तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये अनाउन्सिंगचं काम करता आणि तुम्ही युवा पिढी आहे नाही का? तर आज चिखली गावचा एवढा मोठा फड होता, या एवढ्या मोठ्या फडामध्ये तुम्हाला एक प्रकारे संधी भेटली, तर या यात्रेबद्दल काय सांगसान? या ठिकाणी भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वात मोठा फड हवेली तालुक्यामध्ये या ठिकाणी चिखलीचा होता. या ठिकाणी निमंत्रितच अनाउन्सर होते, परंतु या ठिकाणी आम्हा युवा अनाउन्सरला या ठिकाणी चिखली ग्रामस्थांनी बोलण्याची संधी दिली. त्याचा प्रथमतः या ठिकाणी चिखली ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो.
कारण चिखली गावामध्ये आमचे सर्व जिवलग मित्र आहे. मग ते त्यामध्ये तामाणे असतील, अमोलदादा नेवाळे असेल, विनायक आबा काळूराम मोरे असतील, त्याचप्रमाणे निलेश नाना तुकाराम लोखंडे असतील, या सर्वच मार्गदर्शक मंडळीच्या खाली या ठिकाणी या गावाने चिखली ग्रामस्थांनी या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी दिली. त्यांच्या आमच्या अनाउन्सर युवा अनाउन्सर बंटी पिंगळे आणि सागर साळुंके यांच्या वतीने या ठिकाणी चिखली ग्रामस्थांचं आणि चिखली यात्रा उत्सव कमिटीचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. नाना नमस्कार. नमस्कार. 2 दिवस टाळगाव चिखली गावची यात्रा होती आणि यात्रेमध्ये पहिल्या दिवशी आपली पण बारी होती. तर यात्रेचं नियोजन आज कशा पद्धतीने 2 दिवस यात्रा पार पडली व्यवस्थित. पहिल्या दिवशी 200 गाडे होते, दुसऱ्या दिवशी पण 200 गाडे होते, फायनल पण वेळेत उरकली. तर यात्रेचं नियोजन कसं वाटलं आहे? 1 नंबर यात्रा झाली पुणे जिल्ह्यात. देवाची यात्रा एवढ्या मोठ्या म्हणजे भरवली, पहिली चिखली टाळगावमध्ये भरली देवाची यात्रा. आणि सगळे गाड्यावाली मंडळी असल्यामुळे नियोजन जिथं असल्यामुळे कुठं गाडामध्ये वगैरे काय घातलं नाही. नियोजन सुंदर झालं, त्यामुळे यात्रा पण सुंदर झाली सगळी. ह्या यात्रेचं देवाचं पण सत्व असं असतंय म्हणतात की गावातले गाडे यात्रेमध्ये पळवले पण जात नाही. आहे ना, भैरवनाथाचं मारुतीचं सत्व आहे, तिथं भांडणं केलेली चालत नाही. आणि गावाला पण म्हणजे गाड्या उरकायचं, काल 200 गाड्या पळवल्या, आज 200 गाड्या पळवले. त्यांनी नियोजन सुंदर केलं. परत बरेच छाती किंग जुपणी बहादर यांना पण बक्षिसं दिली. वेगळा आदर्श घडून दिला चिखली ग्रामस्थांनी. आणि यात्रेत असं होतं की 2 दिवस अन्नदानाचा पण कार्यक्रम होता. नाही, सगळीच यात्रा एकदम सुंदर झाली. देवाची यात्रा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढी सुंदर यात्रा पुणे जिल्ह्यात पहिल्यांदा ते टाळगाव चिखलीमध्ये झाली. एवढा इनाम, सगळे नियोजन, घाट 2 दिवसात घाट पण फुटला नाही. नाही तर पहिल्या दिवशी घाट पडला, दुसऱ्या दिवशी घाट पडला उजळ होतो. पण तसं शेवटच्या गाड्यापर्यंत काहीच झालं नाही घाटाचं नुकसान. त्यामुळे यात्रा सुंदर झाली. गाड्यावाले लोक आहेत, त्यांनी सगळी कष्ट करून यात्रा सुंदर केली. आज घाटामध्ये बसलो होतो असाच. भरपूर तरुण पिढी होती. तरुण पिढी म्हणत होती की जी सप्तहिंद केसरी मण्याची जी बारी झाली मागच्या वर्षी, तशी बारी आम्हाला बघायला भेटली नाही. आणि आज जर मने असला असता तर अक्षरशः डोळ्याचं परत पार न फेडलं असतं. आणि खूप चर्चा चालू होती पोरांमध्ये. काय सांगसान आज? ईश्वर शक्तीच्या पुढे काय आपण काय करू शकतो? देवाच्या मनात आले त्या गोष्टी घडणार. आपल्या हातात थोड्या हे आलं देवाच्या मनात कोणाचे काय चालेल. तसं आता जे झालं ते असतं तर अजूनही चांगल्या गोष्टी असतात, पण आता काही आपल्या गोष्टी हातात नसतात ना. ह्या अशा यात्रा प्रत्येक गावाने व्हावा असं वाटते आम्हाला. नाही, आम्हाला वाटतं ना, देवाची यात्रा शिस्तबद्ध, सगळं नियोजनबद्ध, सगळं कुठं गालबोट नाही लागलं पाहिजे. अशा सुंदर यात्रा व्हायला पाहिजे देवाच्या तरी. माणिक मामा नमस्कार. नमस्कार. 2 दिवस टाळगाव चिखलीची यात्रा होती. ह्या यात्रेत जवळपास 400 गाडे पळाले. यात्रेचं नियोजन 1 नंबर होतं आणि गावची यात्रा होती, त्यामुळं 1 नंबर व्यवस्थित. तुम्ही पण यात्रेमध्ये आले होते, तर काय सांगसान टाळगाव चिखलीच्या यात्रेबद्दल? कसं आहे, पुणे जिल्ह्यातली बैलगाडा शर्यत तर महाराष्ट्रभर गाजलेलीच आहे, परंतु पुणे जिल्ह्यामध्ये आणि हवेली तालुक्यामध्ये चिखलीच गाव म्हटलं का घरोघर गाड आणि गाड्या बैलाच्या नियोजनात अग्रेसर मंडळी आहेत. त्याच्यामुळं गाडा लावण्यात मध्ये गाडा घेणे नाही, टोकनच्या बाबतीत आणि नियोजनाच्या बाबतीमध्ये 1च नंबर मंडळी आहेत. त्याच्यामुळे 200 गाडा उरकणं एवढं काही सोपं नव्हतं. त्यातून फायनल वेळेत झाली. आणि एवढे करत असताना ह्या गावामध्ये नियोजनाची बाब आणि बक्षिसाचा महापूर, त्याच्यामुळं गाड्यावाला सुद्धा उत्सुकताने ह्या यात्रेला सहभागी होतो. बैलगाडा शर्यत ही तर तंतोतंत काट्यावरची कसरत आहे. त्यातूनही बी थोडंफार अभ्यास याच्यामध्ये काही शंका कुशंका होत्यात, पण यात्रा ही अख्ख्या वर्षभरामध्ये 1 नंबरची यात्रा झाली, त्यात काही शंका नाही. अशा यात्रा होत जावं असं वाटतंय. अशा यात्रा नाही, अशा नियोजनात जर यात्रा झाल्या तर बैलगाडा शर्यत यात्रा भरवण्यात कुठं गालबोट लागणार नाही. आणि बैलगाडा पळवण्याला सुद्धा किंवा त्याच्यामध्ये चांगला थोडासा कमी जास्त हा नेमका त्यामध्ये हेरला जातो. आणि त्यामुळं आहे ना, बैलगाड्या क्षेत्र अजून उत्सुकतेने वाढत राहणार. चिखली गावच्या धावपट्टीबद्दल काय सांगसान? चिखली गावची धावपट्टी खऱ्या अर्थानं जवळजवळ 460-65 फुटाची धावपट्टी ही आत्ता. त्यातून सुद्धा परंपरेनुसार त्यांनी 8 फूट
हँडलला जाहिरात करून किंवा युट्यूबला दुराई त्यांनी सांगितलं का 8 फूट धावपट्टी कमी केली म्हणून कालच्याला 40 का 42 गाड्या पहिल्याच झालं आणि आज 10 गाड्या पहिल्याच झालं. खऱ्या अर्थानं जास्त बैलगाड्या लागण्याची जवळजवळ 15-20 वर्षाची परंपरेमध्ये यंदाचं वर्ष त्याच्यात जास्त तंतोतंत गाड्या लागलं. नाही तर त्या 8 फुटामुळं काल सुद्धा आहे ना निवडक 10 ते 12 गाड्या पहिल्याच झाल्या असते आणि आज 10 लागले त्याच्यात 5 ते 7 गाड्या पहिल्याच झाल्या. आता तुम्ही मागच्या वर्षी पण होते, मागच्या वर्षी किती गाडी झाले होते? मागच्या वर्षी पहिल्या दिवसाला 5 आणि दुसऱ्या दिवसाला 3 असं 7-10 गाड्या पहिल्याच झाल्या. आणि त्याच्यात तो हिंद केसरी घाट म्हणून ओळखला जातोय. हिंद केसरी घाट होता मने आणि काशी आपण पहिल्या दिवशी गेल्या वर्षी झोपला 0-3नीच बारी पडली वर 13 आणि 3 झाली. नंतर नियोजन करून आपण बंट्या आणि मन्या झोपला 12-0-4 बारी केली तरी 8 फूट घाट आता कमी करून सुद्धा ते 8 फूट घाट जास्त असताना सुद्धा मनेनी बारी 12-0-4ला ठेवली. मग मन्याचं कौतुक करण्यासारखंच. पण आज घाटामध्ये ना 2 दिवसात पाहिलं भरपूर पब्लिकांची आणि बैलगाडा शौकीनांची मन्याप्रेमींची पण एक चर्चा चालू होती की जी बैल पळाली म्हणजे मागच्या वर्षी बंटी शेठ आणि मने शेठ तर असं गाड्या परत आलंच नाही म्हणजे यावर्षी. कसं आहे बरं का देवादिकाला चांगल्या माणसाला चांगल्या जनावराला पशुला बैलाला आयुष्य मोजकच दिलेलं असतं देवानी पण तेवढ्या आयुष्यामध्येच त्यांनी त्याचं एक नावलौकिक करून मने किती दिवस जगणार आणि किती दिवस जगला त्यापेक्षा 4 दिवसाच्या आयुष्यात त्यांनी काय केलं प्रत्येकाच्या मनामनात रुतून राहिला. थोड्या दिवसांमध्ये त्यांनी त्याचं कला कौशल्य नाव कमवून गेला आणि त्यांनी त्याच्या स्वरूपात आम्हाला एक छोटा मन्या त्याने आपल्याला दान करून दिला म्हणायचं. आज त्या मन्याच्या जीवावर आपण ह्या बारक्या मन्याच्या नावाखाली सुद्धा काल सुद्धा आपण 1 नंबरला राहिलो त्यापेक्षा काय आनंद व्हायचा. मन्याचं तेच मन्याचंच उपकार आहेत आम्हाला. मन्या एक प्रकारे आशीर्वाद देऊन गेला म्हणजे 100%. दादा नमस्कार. लाडक्या ग्रुप बैलगाडा संघटना बुसरी एक 2 व्हीलरचे मानकरी चिखली गावामध्ये झाले त्या आनंदाबद्दल काय सांगसान? खूप आनंद झालेला आम्हाला पहिल्यांदाच 2 व्हीलर भेटलेली आहे काय का आणि उत्कृष्ट असं ग्रामस्थांचं नियोजन होतं. ग्रामस्थांनी 1 नंबर अशी धावपट्टी बनवली होती त्याचा कुठेतरी आम्हाला त्यांनी थोडंसं निशाण मागं घेतल्यामुळे अंतर मागं घेतल्यामुळे नाही का आम्हाला त्याचा कुठेतरी फायदा झाला आणि आम्ही आज 2 व्हीलरचे मानकरी झालो. फार आनंद झालाय आम्हाला. उत्कृष्ट असं नियोजन ग्रामस्थांनी केलं त्याबद्दल ग्रामस्थांचे आभार. नियोजन गावचं 1 नंबर होतं ना? काय म्हणले? गावचं नियोजन 1 नंबर होतं. हा नियोजन खूप अतिशय चांगलं होतं. ग्रामस्थांनी निर्णय अतिशय काटा ठेवला होता. ग्रामस्थांनी छोटा गाडा मालक किंवा मोठा गाडा मालक असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. सगळ्यांना समान न्याय द्यायचं काम ग्रामस्थांनी केलेलं आहे. त्यामुळे चिखली ग्रामस्थांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की असंच त्यांनी यात्रा दरवर्षीप्रमाणे भराव्यात आणि छोटा गाडा मालक किंवा मोठा गाडा मालक यांना सगळ्यांना एक प्रकारचं धरल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो मी. धन्यवाद दादा. धन्यवाद. आज टाळगाव चिखली या ठिकाणी भव्य दिव्य नियोजन आणि आपला ओम्या असेल किंवा राणा असेल भूत्या सरपंच हे 2 जवळजवळ आज 6-7 लाख रुपयाचा ट्रॅक्टर आहे आणि ट्रॅक्टरचे मानकरी झाले. काय सांगशाल? आज आम्हाला त्याचा खूप आनंद होत आहे. आम्ही सलग 3 वर्षामध्ये पहिल्या वर्षी 6 बाऱ्या होत्या दुसऱ्या वर्षी 3 बाऱ्या राहिल्या. आता 3 वर्षाला आमच्या 3च बाऱ्या आहेत त्यातल्या 2 बाऱ्या झाल्या. एक भालेराव साहेब असेल आमचे रामनाथ शेठ वारिंगे बैलगाडा संघटना असेल यामुळे आनंद होत आहे. तसे टाळगाव चिखलीकरांनी असं भव्य दिव्य बक्षीस ठेवून खरंच तालुक्यात नाही तर जिल्ह्यात भारत देशात खूपच मोठं नाव आमचं पण नाव झालं. आज आम्ही आजारी असताना आम्ही गावच्या आग्रहाखाती अख्ख्या जिल्ह्यात नाही बाहेर देशात आभारच मानतो की बाबा ओमेने आज आजारी असताना बी आमच्यासाठी जीवाचं दान करून ती सेवा आमची बारी 1 नंबरमध्ये भिडावली. त्याबद्दल मी प्रथमतः आमच्या बैलाचं खूप आभार मानतो की बैल आजारी असताना सुद्धा ती सेवासाठी आमच्यासाठी पळायला आज आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. त्यासाठी मी बैलाचं प्रथम धन्यवाद देतो. टाळगाव चिखली ग्रामस्थांनी एवढं मोठं बक्षीस त्याबद्दल काय सांगतात? टाळगाव चिखलीकरांनी आजपर्यंत देशात सगळ्यात मोठं बक्षीस ह्याच गावाने ठेवले. इथून मागं महिलाची यात्रा झाली त्यात बी JCB ठेवला त्यावेळेस बी ओमेने आम्हाला त्या JCBचा बी मानकरी केला आणि आज त्याच ओमेने आम्हाला पुन्हा एकदा या ट्रॅक्टरचा टाळगाव चिखलीकरांच्या बक्षिसाचा पुन्हा मान देऊन दिला. त्यामुळं टाळगाव चिखलीकरांच्या बैलगाडा संघटनेमध्ये आभार मानतो. इथून त्यांनी आयुष्यभर अशा मोठ्या यात्रा भरत जाऊ बैलगाडी शोभा वाढवावी. धन्यवाद. आबा नमस्कार. नमस्कार.
2 दिवस गावच्या यात्रेचं नियोजन टाळगाव चिखली जवळपास 400 गाड्या पळाले असन. तर नियोजन 2 दिवसामध्ये गावच्या यात्रेचं 1 नंबर दिसलं. तर काय सांगता नियोजन आणि यात्रा कशी झाली? खरं तर मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून खरं तर पुणे जिल्ह्यातील सगळे बैलगाडा मालक, बैलगाडा शौकीन, त्याचप्रमाणे आमच्या चिखली टाळगावची जी यात्रा भरली त्या यात्रेमध्ये सर्व प्रेक्षक मंडळी आले, त्यांचं खरोखर आभार व्यक्त करतो. कारण टाळगाव चिखलीची यात्रा म्हणलं तर पुणे जिल्ह्यामध्ये या यात्रेची चर्चा भरपूर ठिकाणी असते आणि यात्रेमध्ये आमच्या टाळगाव चिखलीचा हा एकोपा पूर्ण पुणे जिल्ह्याला एक आदर्श म्हणून दिला जातो प्रत्येक वेळेस. या यात्रेमध्ये सर्व चिखली गावचे सर्व तरुण कार्यकर्ते, त्याचप्रमाणे मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ हे सगळे एकत्र बसून बैलगाडा शर्यतीचं आयोजन करतात. या नियोजनामध्ये गेले 1 ते 1.5 महिना आधीपासून सर्व कार्यकर्ते एकत्र बसून 2, 3, 4, 5 वेळा मिटिंग करतात आणि त्या मिटिंगमध्ये एक चांगल्या प्रकारचा निर्णय आपल्याला बैलगाडा शर्यतीच्या बैलगाडा मालकांना कशा प्रकारचा न्याय देता येईल याचं खरोखर काम करतात. आज चिखली घाटामध्ये जेवढी पण बैल पळालेली आहे खरंच एक प्रकारे न्याय मिळालेला आहे नंदीला. आणि नियोजन जर बघितलं तर रॅकचं जर नियोजन बघितलं ना तर गाडे 1 नंबर टोकनप्रमाणेच येत होते. परत घड्याळाचं काम पण 1 नंबर चाललेलं, निशाणाचं पण काम 1 नंबर होतं. आणि 2 दिवसामध्ये बाजूने पण तुम्ही स्टेडियमची जी सुविधा केली ती एवढं पब्लिक मला आता चालू याच्यामध्ये तर 2 महिन्यामध्ये घाटामध्ये कोणत्याच घाटात दिसलेलं नाही. याचं खरं तर श्रेय चिखली गावचे सर्व तरुण जे खरोखर वापरण्याची गोष्ट तुम्हाला पण माहिती, बऱ्यापैकी सर्व बैलगाडा मालकच आहेत आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना रॅकमध्ये गाडा घालताना काय त्रास होतो, काय भूमिका असतात, गाडा मालकांचं काय विशेष, सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यांच्यापर्यंत वेळोवेळी येत होत्या. त्याच्यामुळे त्यांनी गाडा जो घालायचा असतो किंवा गाडा लाईनला लावायचा असतो याचं नियोजन त्यांनी अचूकपणे पार पाडलं. खरं तर त्या मुलांचं मी आमच्या चिखली ग्रामस्थांच्या वतीने खरोखर आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जो लाईनचा गाडा व्यवस्थितपणे घातला, लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही, गाड्या मालकाला त्रास दिला नाही. फक्त काय होतंय की एखाद्याचा गाडा लेट होतो किंवा डॉक्युमेंट नसते, त्याच्याकरता पोरांची थोडीशी वणवण बडबड थोडीशी त्यांना ऐकावं लागली किंवा बोलले गेले असेल. त्याच्याबद्दलही मी गाडी मालकांची विनंती करून माफी मागतो. परंतु त्यांच्या नियोजनामुळे हे जे गाडे पार पडले, कारण का एका दिवसाला आम्ही 200 गाडा घेतला म्हणजे 2 दिवस मिळून 400 गाडा पळवला. त्या फायनल पण झाली एकदम चांगल्या प्रकारची आनंदामध्ये गाडं उरकलं, नंदीला न्याय देता आला, फायनल पण झाली. गाडी मालकाला चांगल्या प्रकारचं बक्षीस पण मिळालं. खरं तर ते लाईनच्या गाड्या उरकले म्हणून फायनल घेता आली आणि त्याचाच खूप मोठा आनंद आहे. आणि यात्रेमध्ये असं बघण्यात आलं की पहिल्यांदा छाती किंग परत जुपणी मास्टर प्लस सुट्टी मेकर नाही का त्यांना 2 व्हीलरचं बक्षीस देण्यात आलेलं होतं. आपण इतर ठिकाणी बैलगाडा शर्यतीला जातो, प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या मित्राला, कोणत्या ना कोणत्या भावाला किंवा कोणाला तरी आपण हाक मारतो की माझा गाडा झुपायले. आज मी एक गाडा मालक आहे, माझ्याबरोबर माझे चिखली ग्रामस्थ पण बरेचसे गाडा मालक आहे, त्यांचे पण अनेक मित्रमंडळी. परंतु आपला गाडा झुकताना कोणाची तरी मदत घेतो. मग त्या मदतीच्या वेळी एखादा अपघात घडला किंवा एखाद्याला दुखापत झाली तर त्यावेळेस खरोखर मनाला हुरहुर लागते आणि तो व्यक्ती आपल्यापासून थोडासा लांब जातो. त्याच्यापेक्षा आपण कुठंतरी एक बैलगाड्या शर्यतीला एक मार्गदर्शक किंवा एक आदर्श घडून दिला पाहिजे की बाबा कुठल्याही गावात 5-25 तरुण पोरं येतात, गाडा झुपतात किंवा गाडावर पकडतात, त्या पोरांना जर प्रोत्साहन दिलं तर ती पोरं मदत करतील ना. गाडा हा मदतीशिवाय नाहीये, कोणाचा पण पळू, माझा पळाला काय नाही तर गाडी पळाली काय, मदतीशिवाय गाडा नाहीये. ते गाडा पळण्याकरता जे तरुण मित्रांची मदत होती त्या मदतीच्या प्रोत्साहनाला आम्ही प्रोत्साहन दिलेलं आहे. म्हणजे ती पोरं जी मदत करतात त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा एक जो उमेद आहे ती उमेद वाढवण्याचं काम या टाळगाव चिखलीने केलेलं आहे. मला असं ऐकण्यात आलेलं आहे की आज आपल्या जी देवाची यात्रा असते भैरवनाथ महाराजांचा उत्सव, एक देवाचं एक सत्व आहे, या देवाच्या सत्वाबद्दल काय सांगसान आज? खरं तर गेले अनेक वर्ष आमच्या चिखली गावामध्ये घाट भरतो. त्या घाटामध्ये आमच्या चिखली गावची परंपरा आहे की देवाच्या ठिकाणी गाडं पळतात, ते गाव गाडं पळतात. परंतु इतर गाडं हे पाहुण्या रावळ्यांचं गाडं आम्ही या घाटावर पळवतो. परंतु याच्यामध्ये गाव कमिटी बसून आमच्या पाडव्याच्या दिवशी निर्णय करते. त्या निर्णयामध्ये गावचा गाडा पळत नाही का तर त्याला थोडंफार आमच्या गावचं देवाचं सत्व आहे. त्या सत्वामध्ये असं मानलं जातं की बाबा गावच्या यात्रेमध्ये कोणी गालबोट लावायचं नाही, गालबोट लागेल असं गाव कृत्य करायचं नाही. आणि त्या कृत्याला अनुसरून सर्व आमचे चिखलीकर किंवा संपूर्ण गाडा मालक हे आम्हाला प्रतिसाद देतात की बाबा त्या सत्वाला अनुसरून किंवा त्या सत्वाला कुठंतरी डोळ्यासमोर ठेवूनच संपूर्ण चिखली गाव कुठल्याही प्रकारचं
कृत्य घडेल किंवा गालबोट लागेल असं कुठलंही काम करत नाही आणि त्याचाच खरोखर म्हणजे ह्या चिखली गावचा एक आदर्श त्यामुळंच एक आदर्श घडला जातो की आम्ही आमचे गाडे सुद्धा या घाटात म्हणजे आमचा बैल नाही आहेत, शिवलाटी नाही आहेत, गाडा नाही आहेत, घोडी नाही आहेत, काही येत नाही. फक्त आमची माणसं ती फक्त सहकार्याला किंवा इथं काम करायला येतात. हाच आदर्श आम्ही इतर गावांना सुद्धा घालून देण्याचं काम करतोय की जेणेकरून इतर गावाच्या यात्रा सुद्धा चांगल्या व्हाव्यात. भाऊ नमस्कार. 2 दिवस तळगाव चिखलीची यात्रा गावचा यात्रेचा उत्सव होता आणि यात्रेमध्ये जवळपास 400 गाडे पळाले आणि 2 दिवसामध्ये एकदम नियोजन एकदम असं चांगलं म्हणजे नाही का. जेवणाची 2 दिवस सोय होती गाड्या मालकांसाठी, स्टेडियमची सोय दोन्ही बाजूंनी पण होती आणि गाड्याचं नियोजन असं होतं की 2 दिवसामध्ये म्हणजे पहिल्या दिवशी 200 गाडे पळाले, फायनल पण वेळेत झाली आणि योग्य तो निर्णय घेतला ना कमिटीने आणि एक प्रकारे नंदीला न्याय मिळाला. तर यात्रेचं नियोजन कशा पद्धतीने होतं आणि 2 दिवसामध्ये तुम्ही जेवणाची पण सोय केली होती. खरं पाहिलं तर यात्रा ही 2 दिवस झाली आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, परंतु ह्या 2 दिवसाच्या यात्रेकरता गेले 2 महिन्यापासून हे जे माझे चिखली गावाचे ग्रामस्थ असतील किंवा शिवजयंती गाडा कमिटी असेल त्याप्रमाणे आमच्या चिखली गावाचे सर्व तरुण मित्र मंडळी आणि खास करून या चिखली गावामध्ये जे गाडे मालक आहे आणि गाडे मालक आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते ह्यांनी ज्या कष्ट घेतलेले अप्रतिम कष्ट घेतलेत. हा घाट जर आपण पाहिला असेल तर हा घाट बनवण्यासाठी त्यांनी कित्येक वेळा पाणी मारले, कित्येक वेळा त्याच्यावरती रोलर फिरवला, अनेक काम त्या ठिकाणी त्यांनी केलेले. आणि आपण जर पाहिलं तर भारतामध्ये महाराष्ट्राने म्हणजे संपूर्ण भारतामध्ये एवढी मोठी बक्षिसं आजपर्यंत कुठेही मिळालं नाही म्हणजे गावच्या उत्सवासाठी. आणि हे सगळं होत असताना खऱ्या अर्थानं जे आपल्या जीवाशी खेळतात, जे आपलं ज्यांना आपण छाती किंग म्हणतो की जे आपलं बैल दुखण्यासाठी जीवावर उदाट राहून त्या ठिकाणी ते त्यांचं स्वतःच एक कुणाचा जरी गाडा असला तर त्या ठिकाणी बैल जोडण्याचं काम ते करतात. आणि अशा छाती किंग असेल किंवा दुपणी बाददार असतील अशा लोकांची दखल आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुणी घेतली नाही आणि ही फक्त दखल श्री क्षेत्र टाळगाव चिखलीमध्ये घेतली. आणि ही दखल घेण्यासाठीचं काम खरं पाहिलं तर या चिखली गावातील जे पण बैलगाडा मालक असतील किंवा जे या बैलगाडीची संघटना आहे या संघटनेचे सर्व कार्यकर्ते असतील, या कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाची संकल्पना आहे. आणि म्हणून मी या कार्यकर्त्यांना माझ्या चिखली गावच्या वतीनं खरं पाहिलं तर मी त्यांना सलाम करतो. कारण आज हे जर पाहिलं यांचं अख्खं आयुष्य हे हरिभाऊ म्हणून आहेत, ह्यांनी कित्येक वर्ष झालं तेच काम करतात. म्हणजे अगदी चालत जाऊन परगावी 11 रात्री घरी रात्रीच्या 11-12 वाजता ते घरी आले. म्हणजे एवढं चांगलं काम करत असताना आजपर्यंत त्यांची कोणी दखल घेतली नव्हती. ही श्री क्षेत्र टाळगाव चिखलीने त्यांची दखल घेतली. आणि आपण जर पाहिलं तुम्ही जर म्हणले जेवणाची व्यवस्था कशी होती काय होती, मी एवढं सांगू इच्छितो की या ठिकाणी येणारा माणूस हा संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी बैलगाडा पाहण्यासाठी येत असतो. आणि त्या ठिकाणी माझा हा शेतकरी असतो किंवा त्यांच्या बरोबर असणारे कार्यकर्ते असतात, त्यांचं या ठिकाणी एवढा लांब आल्यानंतर माझ्या चिखली गावामध्ये त्यांचं अतिशय चांगलं स्वागत होतं. त्यांना या ठिकाणी आपण जेवण देत असतो, विकास भाऊ ठाणे सोशल फाउंडेशन माध्यमातून या ठिकाणी जेवण देत असतो. या ठिकाणी माझ्या ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी माझ्या ठिकाणी सत्कार देखील करण्यासाठी त्या ठिकाणी बोलवलं होतं. पण माझी या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आवरून सांगायचं वाटतं की विकास ठाणे किंवा माझे सर्व सहकारी ज्यांनी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात बक्षिसं दिलेले या सर्वांचं हे जरी हे काय करत असेल तर मी एवढं सांगत ते काय उपकार करत नाही, विकास ठाणे पण करत नाही, कुणीच हे उपकार करत नाही. त्यांचं ते कर्तव्य आहे. जर गाव आपलं मला एखादा भाऊ जर दुसऱ्या भावासाठी जर मदत करा त्याच्यासाठी काय आनंदाने काय त्याला बक्षीस देत असेल तर ते त्याच्या उपकार करत नाही, ते त्याचं कर्तव्य आहे. तसं आमचं सर्वांचंच हे सर्व बैलगाडा मालक आहेत, कितीतरी माझे गाडा शौकीन आहेत, हे जरी माझ्या गावासाठी जर काय करत असेल तर गावासाठी करण्याचं त्यांचं एक कर्तव्य आहे. आणि म्हणून मी माझ्या चिखलीतील सर्व गाडा मालक असतील
किंवा त्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी एवढे बक्षीस दिलेले आहेत या सर्वांचंच मी या माझ्या चिखली ग्रामस्थांच्या वतीने मनापासून आभार मानतो. कारण ज्यांनी ज्यांनी बक्षीस दिलेले आहे त्यांच्यामुळेच हे सगळं पाहिजे तर एवढी चांगली शहर त्या ठिकाणी वाढत असते. भविष्यामध्ये आमच्या चिखली गावामध्ये कुठले आजही नाही राजकारण विरोध हा गाडा पळत असतो किंवा या ठिकाणी शर्यती होत असतात. आणि भविष्यामध्ये आम्ही आमचं आज जशी यात्रा झालेली आहे तशीच यात्रा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा चढीनच होईल. आज कधीच आमचा आलेख हा खाली येणार नाही, वरचा चढत राहील एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो. अधिक न बोलता आपण देखील व्हिडिओच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून आपण देखील खूप मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार मानतो. धन्यवाद. काय सांगशाल कशी यात्रा वगैरे पार पडली आणि नियोजन वगैरे तुम्ही केलंय स्वतः म्हणजे तुमचं गाव पूर्ण झटलं आणि एक काय म्हणतात ग्रुपने तुम्ही एक चांगल्या प्रकारे यात्रा संपन्न केली, काय सांगशाल त्याबद्दल? नाही यात्रा चांगली झाली, विनाविघ्नाची यात्रा झाली. बक्षीस भरपूर गाडा मालकांना मिळालं. जवळजवळ 54 गाड्या मालकांना 1 नंबरमध्ये 2 व्हीलर मिळाल्या. तिसऱ्या वर्षाच्या 3 बाऱ्या त्यातील 2 बाऱ्या ट्रॅक्टरसाठी राहिल्या आणि चालू वर्षी परत यावासून पुढच्या 3 वर्षापर्यंत JCB ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे यात्रेचं स्वरूप जरा मोठं होतं, वाटत होतं की बाबा कमीत कमी एक 60-70 बारी होईल. परंतु थोडंसं आजच्याला बऱ्याचशा वाऱ्या कांड्यामुळं समजा किंवा वरती बैल थोडे कमी राहिलं मग बऱ्यापैकी आज गाड्या मालकांना फरक त्यातल्या त्यात जास्त फरक कशामुळे झाला की डबल बैल आपण झुपून दिला नाही. त्यामुळे यात्रा सुरळीत झाली. म्हणजे चालू वर्षामध्ये एका दिवसाला 200 गाड्या पळून फायनल उरकणारं मला वाटतं पुणे जिल्ह्यातील एक पहिलं गाव असेल. एवढ्या त्यासाठी सर्व गाड्या मालकांनी पण चांगलं सहकार्य केलं. आमच्या बैलगाडा संघटनेत सर्व कार्यकर्त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं. सर्वांनी कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता दिवस रात्र इथं थांबले. सर्व यात्रा व्यवस्थित झाली, सर्व घाट व्यवस्थित झाला. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, सर्व सोशल मीडियाचं, सर्व गाडा शौकीन गाडा मालक यांचं भैरवनाथ बैलगाडा संघटना व समस्त ग्रामाचं टाळगाव चिखली यांच्या वतीने आम्ही आभार मानतो. नाना कसं होतं गावची जत्रा आणि टाळगाव चिखली म्हणलं का एक नाव आहे, तर यात्रेचं स्वरूप तुम्ही प्रत्येक वर्षी जरा वाढवत चालले, मोठं करत चालले, काय सांगशाल त्याबद्दल? यासाठी वेगवेगळं कारण पण आहे. श्री क्षेत्र टाळगाव चिखली हे नागरीकरण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरी भागातलं गाव आहे. परंतु बैलगाड्याची जी परंपरा आहे ते जोपासणारं गाव आहे पहिल्यापासून असल्यामुळं माझ्या मते संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त बैलगाडा मला चिखली गावामध्ये भेटतील तुम्हाला. परंतु मध्ये बरेच 8-9 वर्ष जर बंदी होती, बैलगाड्यांच्या शर्यती बंद होत्या. परंतु चिखली गावातील प्रत्येक बैलगाडा मालकाने आपले बैल सांभाळले होते. कुठं ना कुठं बैलगाडा मालकांना त्याची व्यथा होती की शेतकऱ्यांचा काय तोटा झालेला आहे, शेतकऱ्यांना काय पाहिजे काय नाही. त्यासाठी आम्ही 2000 माझ्या मते 21ला जी यात्रा झाली ते 22ला यात्रा झाली. त्यावेळेस आम्ही प्रथम क्रमांकामध्ये सर्वात मोठं बक्षीस 3 लाख रुपये ठेवलं होतं. गेल्या वर्षी जे बक्षीस ठेवलं ते त्यावेळेस आम्ही प्रथम क्रमांकामध्ये होणाऱ्या गाड्याला 2 व्हीलर ठेवली होती. त्यावेळेस आमच्या इथं 20 2 व्हीलर गेल्या त्या आणि फायनलला 3 ट्रॅक्टर होते. परंतु आता यावर्षी ज्यावेळेस आम्ही बक्षीस ठेवायचं होतं त्यावेळेस ज्यावेळेस आमची मिटिंग झाली त्यामुळे सर्व सभासदांनी एक विचारविनिमय केला. सर्वांचं म्हणणं होतं की बाबा 1 नंबर वारी झाली तर आपण 11,000 रुपये देऊ. परंतु सर्व तरुण गाड्या मालकांचं असं म्हणणं आलं की आपण गेल्या वर्षी जर 2 व्हीलर दिलेली आहे तर आपलं स्वरूप वाढतं राहिलं पाहिजे, किती कमी नको व्हायला. त्यामुळे परत सर्व दानशूर व्यक्ती असतील, आमच्या गावातील जे युवा लोक असतील, उद्योजक असतील, उदाहरणार्थ विकास भाऊ साने असतील, अंकुश शिरमळेकर असतील, अविनाश भाऊ मोरे असतील, नवनाथ भाऊ मोरे असतील, यांनी यासाठी मोठा हातभार लावला. त्यामध्ये त्यांनी 32 लाख रुपयाचा JCB यावर्षी नवीन ॲड केला. त्यामुळे यात्रेचं स्वरूप मोठ्या प्रमाणात झालं होतं. त्या JCBला साजेल अशी यात्रा व्हावी म्हणून याप्रमाणे या बक्षीस यावर्षी ठेवण्यात आली होती. नाना पण यावर्षी जास्त गाडा मालकांना आनंद घेण्यात आला आणि त्या 2 व्हीलरचं बक्षीस ठेवलं तुम्ही. मागच्या वर्षी ज्या 12 झाल्या त्या कवचित झाल्या, म्हणजे एक 9-10 झाल्या असं जास्तीत जास्त 12 झाल्या होत्या. 12 आणि एका दुसऱ्याची 8 झाल्या. आणि या वर्षी जर पाहिलं तर आदल्या दिवशी 44 आणि दुसऱ्या दिवशी 10 झाल्या. तर यावेळेस जास्त आनंद भेटला गाडा मालकांना. काय यावर्षी आनंद भेटण्याचं कारण होतं की दरवेळेस चिखलीचा घाट म्हणजे ना एकदम कडक घाट असतो. म्हणजे आम्ही बैल साधारणतः किती फूट पोहतो याच्यावरती आम्ही परंतु यावर्षी घाट आम्ही फक्त 460 फूट लावला होता की जेणेकरून एका बैलाला एका सेकंदासाठी फक्त 35.5 फूट पळावं लागेल. ही 35.5 हा साधारण बैल कुठला पण पळत असतो. परंतु कांडा असतं 70 फुटावरती. त्यामुळे थोडंसं
बैलांचा वेग पण कमी होत असतो, परंतु बाऱ्या लोकांच्या व्हाव्या जास्त, एवढं मोठं बक्षीस असते ज्यासाठी जर आज आम्ही जवळजवळ आमच्याकडनं 55 गाडी गेलेली आहे. 55 गाडी गेली म्हणजे जवळजवळ आमच्याकडनं आज 27.5 लाख रुपये सरासरी एक नंबरचा इनाम गेलेला आहे. एवढा मोठा इनाम देणार माझ्या मते तर महाराष्ट्र दिली पहिलं गाव असेल एक नंबरसाठी. होय, एक नंबरसाठी गावाची यात्रा, गावची यात्रा आहे. आणि याच्यासाठी गावातील आमचे जे सर्व सहकारी आहेत त्यांचा आम्हाला सगळ्यात मोठा हातभार असतोय की त्यांच्या मदतीशिवाय या सर्व एवढं मोठं शक्य नाही यात्रा पार पडणं. त्यांनी चांगल्या प्रमाणात सहकार्य केलं सर्वांनी. त्यांनी एवढं आम्हाला काल सांगितलं होतं की जरा या आज 25 वाऱ्या वाढल्या तरी 25 गाडीची आम्ही तरतूद करून ठेवली होती. कालच आम्ही शहर ऑटोमोबाईल शहराला सांगितलं होतं की तुम्ही आज 25 गाडी वाढून ठेवा म्हणून. तर ते म्हणले ठीक आहे आम्ही करून ठेवतो नियोजन म्हणून. परंतु योगाने आज वाऱ्या पण कमी राहिल्या. काही काहींच्या वाऱ्यांचं काहीतरी समजा कांड्यामुळे समजा गोळ झाला असेल, काही बैलांचा मूळ गोळ झाला असेल, तर त्यामुळं थोडंसं यावर्षी जे आमचं टार्गेट होतं की 70 गाडी बारी होईल तर ती 54 बारी राहिली. धन्यवाद नाना, थँक्यू. तर टाळगाव चिखली 2 दिवस यात्रा आणि भैरवनाथ महाराजांचा उत्सव. ह्या यात्रेचं सत्व काय, म्हणजे देवाचं सत्व काय त्याबद्दल सांगा थोडं. आणि 2 दिवसामध्ये जी यात्रा झाली अतिशय योग्य प्रकारे निर्णय, सगळं नियोजन एक नंबर झालं. तर काय संदेश असेल तुमचा आज? ह्या यात्रेचं वैशिष्ट्य भैरवनाथ महाराज व हनुमान जयंती आमच्या पूर्वीपासून चालत आलेली ही गावची परंपरा असल्यामुळं ह्या गावामध्ये हनुमान जयंती व भैरवनाथ महाराजांचा उत्सव हा पारंपरिक पद्धतीने फार वर्षापासून चालू केलेला आहे. याच्यामध्ये गावची गाडी असतील. आम्ही पहिल्या दिवशी भैरवनाथ महाराजांचा उत्सव ज्या दिवशी असतो त्या दिवशी आमचे गावचे गाडे व पालखीचा कार्यक्रम हा भैरवनाथ मंदिरामध्ये कुदरवाडी येथे सालाबादप्रमाणे केला जातो. त्यानंतर आमचा गावचा आखाडा देखील हा दुसऱ्या दिवशी पारंपरिक पद्धतीने ठेवला जातो. तर आमच्या गावच्या आखाड्यामध्ये देखील की ह्या 10-5 गावामध्ये असं नियोजन होत नाही. तर आखाड्यामध्ये जवळजवळ 70 ते 75 कुस्त्या ह्या ठरवून अतिशय उत्कृष्टपणे नियोजनबद्ध आणि निकाली कुस्त्या केल्या. त्यामध्ये आमच्या सर्व गावकऱ्यांचं किंवा यात्रा कमिटीमधील जे सदस्य असतील, सर्व ग्रामस्थ असतील, युवक मित्र असतील, अनेक देणगीदार असतील, अनेक पद्धतीने सर्वजण आम्हाला सहकार्य करत असतात. 2 दिवस यात्रा होती, पण पहिल्या दिवशी 200 गाडे, दुसऱ्या दिवशी पण 200 गाडे आणि एक नंबर टॉपचं नियोजन होतं. किती गाडे पहिल्यात बसले? जवळपास 2 दिवसामध्ये किती गाडे पहिल्यात बसले? पहिल्या दिवशी 200 गाडी पळाले, त्यामध्ये 45 गाडी एक नंबरमध्ये बसले. आणि दुसऱ्या दिवशी 191 गाडी पळाले, त्याच्यामध्ये 13 गाडी हे एक नंबरमध्ये बसले. आणि प्रत्येक पहिल्यात येणाऱ्या गाडा मालकास 2 व्हीलर बक्षीस होती. कारण प्रथमच असं गावामध्ये म्हणजे गावची यात्रा त्यात 2 व्हीलर बक्षीस, एवढं बक्षीस पण त्याचा गावामध्ये पाहण्यात नाही आलं. आमच्या यात्रा कमिटीमध्ये जे सर्व सहकारी असतील, युवक मित्र असतील, दानशूर देणगीदार असतील, आमच्या यात्रा कमिटीने असं नियोजन केलं की आपण आपल्या गावामध्ये अशी कोणत्या गावामध्ये यात्रा नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने आपण यात्रा ह्या वर्षी करायची. त्यामुळे सर्व ग्रामस्थांच्या वतीने असा निर्णय घेण्यात आला की आपण सर्व एक नंबरमध्ये येणाऱ्या बैलगाड्यास आपण प्रथम क्रमांकाच्या गाड्यामध्ये सर्वांना एक मोटरसायकल गावाच्या वतीने आणि जे देणगीदार आहेत यांच्या वतीने आपण त्यांना देऊ, सुपूर्त करणार आहे. या गावात असं पाहण्यात आलं की यात्रा होती गावची आणि यात्रेमध्ये गावचे गाडे घेतले नाही आणि दुसऱ्या गाड्यांमध्ये पण गावचा बैल पळून दिला नाही. त्यामध्ये आमच्या यात्रा कमिटीने असं ठरवलं की आपण प्रत्येक गावामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये आमच्या गावातील सर्व गाडा मालक, गाडा प्रेमी जातात. आम्ही प्रत्येक उत्सवामध्ये बघत असतो की गाडा कमिटी जी असती यांना कंट्रोल गावच्या गाड्यामुळे तिथं करता येत नाही. आणि त्याचंच सगळं उदाहरण प्रत्यक्ष आम्ही गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये गेल्यामुळं आमच्या गावाने असा गाड्या मालकांनी किंवा ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आपल्या गावचा गाडा आणि आपल्या गावचा बैल जर ह्या यात्रेमध्ये नाही पळावला
तर आपल्या गावची यात्रा ही नियोजनबद्ध आपल्याला पार पाडता येईल, म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्व गाडा मालकांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला। त्याच्यामुळं ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आम्हाला ग्रामस्थांना किंवा यात्रा कमिटीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला। दादा नमस्कार। नमस्कार। टाळगाव चिखली या ठिकाणी जी तुमची बैलगाडा शर्यत तुम्ही नियोजन केलं भव्य असं, आणि आज 3ऱ्या वर्षाला ट्रॅक्टर होता, तर कसं नियोजन वगैरे काय केलं होतं तुम्ही? ट्रॅक्टरचे मानकरी वगैरे काय सांगशाल त्याबद्दल? ट्रॅक्टरचे मानकरी रामनाथ शेटवारंगे आलेले आणि शशिकांत बालेराव, 2 गाड्या बसलेले। काय उद्दिष्ट ठेवून हा ट्रॅक्टर तुम्ही बक्षीस ठेवला? एक आमची गावची यात्रा भव्य हो, हाच एक उद्देश गाड्याची आवड असल्यामुळं, आणि एक शेतकऱ्याला एक त्याच्या शेतासाठी उपयोगी व्यवसाय। थोडक्यात काय म्हणतात, गोसंवर्धन आणि गोवंश जपण्यासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी तुम्ही ही गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर वगैरे म्हणजे मोठी बक्षिसं ठेवून शेतकरी जे असेल किंवा जो गाडा मालक आहे त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं तुम्ही। दादा काय सांगशाल, एवढं मोठं नियोजन करण्याचं काय उद्दिष्ट आहे टाळगाव चिखलीचं, किंवा एवढी मोठी भव्य दिव्य गाव जत्रा आणि त्या जत्रेत एवढा बक्षीस ठेवण्याचं काय उद्दिष्ट आहे नेमकं? ॲक्च्युली आम्ही जे काही तरुण युवक जे आहेत, जे गाव जत्रेला सगळे मिळून सहकार्य करतात, त्याचा उद्देश याच्यामध्ये एकच आहे की गावाचं नाव महाराष्ट्रात आणि देशात पुढे जावं। जी आमची भैरवनाथाची यात्रा होती, आम्ही जेवढं गाव जत्रेला बक्षीस देतो त्याच्या डबल आम्हाला मिळतं भैरवनाथाच्या कृपेने। गावाचं नाव मोठं व्हावं, आणि मूळतः शेतकरी असल्यामुळं पशुसंवर्धन आणि त्याला एक चांगली चालना मिळावी यासाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देतो। त्यासाठी एवढं भव्य दिव्य बक्षीस, त्यासाठी एवढं मोठं भव्य दिव्य बक्षीस आम्ही ठेवतो। आमच्या युवक उद्योजक जी आमची काही मंडळी आहेत, युवा उद्योजक, त्यांच्यातर्फे आम्ही यांच्याबरोबर राहून, यांच्या पाठीमागे राहून निर्णय सगळे ते घेतात। आमचं फक्त काम आहे, त्यांना जे काही लागतंय ते फक्त आमचं पुरवायचं काम आहे। बाकीचं सगळं नियोजन आमच्या गावची बाकीची गाडा कमिटी आहे, उत्सव कमिटी आहे, ही घेते। उत्सव कमिटीचे अध्यक्ष आहे, तर आता एवढं भव्य दिव्य नियोजन केलं आणि एक सक्सेसफुल यात्रा तुम्ही ग्रामस्थांनी सगळ्यांनी पार पाडली, काय सांगशाल त्याबद्दल? याबाबत आमचे बैलगाडा समितीचे सर्व सदस्य, आखाड्यामधील सर्व कमिटीचे सदस्य, सर्व ग्रामस्थांनी जो एक विचार ठेवून सर्वांचं कोऑर्गनाइज वर्क तयार करून प्रत्येकासाठी ती जबाबदारी सेपरेटली असाईन करून जे कार्य पाडायचं ठरवलं होतं त्या पद्धतीने कुठेही शांततेचा भंग न होता जे गाडा मालक आहेत, महादेवाच्या नंदीबाबत निर्णय घेताना कुठेही पक्षपात होऊ नये, कुठलाही बायस डिसिजन आपल्याकडनं जाऊ नये, तो आपला पाहुणा असो परका असो कोणी असो, या पद्धतीने तुम्ही निर्णय करा आणि आपण हे ईश्वरी कार्य म्हणून पार पडतो। याच्यामध्ये कुठलाही म्हणजे दुराग्रह किंवा भेदभाव किंवा बेईमानीचा हेतू न ठेवता कार्य करा, अशा पद्धतीने सर्वांनी ते कार्य पार पडलेलं आहे। म्हणूनच तुम्ही लोक म्हणताय की चिखली गावची यात्रा ही उत्तम प्रकारे पार पडलेली आहे, तर त्याबद्दल आपणा सर्वांचं, सर्व वार्ताहरांचं, त्याचप्रमाणे प्रेक्षकांचं, गाडा मालकांचं, इथं उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांचं आम्ही श्री भैरवनाथ उत्सव कमिटीच्या वतीने स्वागत करतो, आभार मानतो आणि असेच सहकार्य येथून पुढे आमच्या गावाला लाभो अशी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। यानंतर या ठिकाणी तृतीय क्रमांकाचं बक्षिसाचं वाटप होणार आहे। ज्या गाडी मालकाचं नाव या ठिकाणी पुकारलं जाईल त्यांचे संबंधित प्रतिनिधी या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपली ओळख द्यायची, परत बरं का पेपर आणि डिपॉझिट घेऊन। तशीच जर गाडी दिली तर या ठिकाणी यात्रा कमिटी जबाबदार नाही राहणार, याची नोंद घ्या।